भैरवनाथ शुगर चषक क्रिकेट स्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न। आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने भैरवनाथ शुगर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। या क्रिकेट स्पर्धाचे बक्षीस वितरण सोहळा प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी क्रिकेट हा असा खेळ आहे, तो कोणत्याही क्षणी डाव पलटवून टाकणारा असा खेळ आहे, असे मनोगत प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले। रेल्वे ग्राउंड पंढरपूर इथे भैरवनाथ शुगर चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। डॉक्टर तानाजीराव सावंत आरोग्य मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्ताने या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या। या स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजयी झालेल्या स्पर्धकांना रोख रक्कम व ट्रॉफीही देण्यात आली। या क्रिकेट स्पर्धेमध्ये बेस्ट फास्ट बॉलर म्हणून पंढरपूर येथील दिनेश शिंगाडे, तसेच बेस्ट बॅट्समन म्हणून जय बनकर, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच म्हणून धीरज कोळी, मॅन ऑफ द सिरीज धीरज कोळी यांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। भैरवनाथ शुगरचे प्रथम क्रमांकाचे चॅम्पियनशिप ट्रॉफी ही बक्षीस रोख रक्कम 1,31,000 रुपयांचे पारितोषिक GS 1000 PP संघ या संघाला देण्यात आले। त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक निमगाव टीम रोख रक्कम 75,000 रुपये व ट्रॉफी देण्यात आली। त्याचप्रमाणे तिसरा क्रमांक बोरगाव संघ अकलूज या संघाला तिसरे बक्षीस 41,000 रुपये व ट्रॉफी देण्यात आली। चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मातोश्री संघ रोख रक्कम 20,000 रुपये ही ट्रॉफी प्रदान करण्यात आली। या पारितोषिक वितरणाच्या समारंभासाठी उपस्थित मान्यवर माजी नगर अध्यक्ष नागेश काका भोसले, नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, संजय बनपट्टे, श्याम गोगावसर, वैभव बडवे, नगरसेवक संजय बंदपट्टे, भैरवनाथ शुगरचे प्रमुख अनिलदादा सावंत, समीर बेदरेकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित। महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त भैरवनाथ चषक या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं। त्या स्पर्धेचा आजचा फायनलचा दिवस आणि फायनलची मॅच झालेली आहे आणि फायनलची मॅच GS पंढरपूर या ग्रुपने जिंकलेली आहे। मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 16 संघांनी भाग घेतलेला होता। त्या सर्व खेळाडूंचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि जे जिंकले त्यांचंही अभिनंदन। पण जे हारलेत परंतु त्यांनी इथे आपला खेळ दाखवला त्या सर्वांचंही अभिनंदन करतो। हार जीत ही होतच असते आणि हार ही उद्याची जीत आहे असं समजून जे खेळाडू खेळतात। क्रिकेटमध्ये काहीही सांगता येत नाही, शेवटच्या बॉलपर्यंत कोण जिंकेल। परंतु आताचा सामना पाहत असताना अतिशय चांगल्या प्रकारची फलंदाजी झालेली पाहायला मिळाली आणि पंढरपूरकरांची जी मंडळी होती, जी क्रिकेटर होते, खेळाडू होते, मला वाटतं त्यांनी एक नोंद करून घेण्याची एक नोंद करून घ्यावी की आपली बॉलिंग गोलंदाजी ही जराशी कच्ची आहे। कारण प्रत्येक बॉलवरती 6 आणि 4 मारला गेला तर त्यामुळे आपण शिकण्याची गरज आहे आणि आपली कसरत म्हणजे प्रॅक्टिस सराव हा कमी होतो असं मला वाटतं। पुढच्या सामन्याच्या वेळी निश्चितपणे आपण ती कसर भरून काढावं अशी इच्छा व्यक्त करतो। सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि सर्वांनी या क्रिकेटच्या फायनलमध्ये आपल्या येऊन सहभाग नोंदवला, या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आजच आमच्या रोकठोकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।